नमस्कार मित्रमैत्रिणींनो. लोक तुमचं जर मन दुखवत असतील तर या गोष्टी नक्की करा. प्रयत्न करा की दुटप्पी लोकांबरोबर संबंध ठेवू नका. कारण ते नाराज झाले तर सरळ इज्जतीवरच घाव करतात. तुमचे शब्द नेहमी चांगले वापरा, कारण माणूस मरून जातो पण त्याने बोललेले शब्द मात्र नेहमी लक्षात राहतात. संघर्ष वडिलांकडून आणि संस्कार आईकडून शिका, कारण बाकी सगळं तर जगच शिकवत असतं. सुख आणि दुःख आपल्या नशिबानं मिळतं. गरिबी आणि श्रीमंती याच्याशी त्याचं काहीही घेणं देणं नसतं. रडणारे महालामध्ये सुद्धा रडतात आणि नशिबात आनंद खुशी जर हवी असेल तर झोपडीमध्ये सुद्धा हसू येतं आणि आनंदही होतो. जेव्हा मन कमजोर असतं त्यावेळी परिस्थिती अडचणी बनते, आणि जेव्हा मन स्थिर असतं तेव्हा परिस्थिती आव्हान बनते, आणि जेव्हा मन मजबूत असेल त्यावेळी परिस्थिती संधी बनते. नुकसान झालं असेल तर भविष्यामध्ये फायदा पण होईल. जर तुमच्याबरोबर काटकारस्थान झालं असेल तर पुढे जाऊन त्याचा हिशोबसुद्धा होईल. देवाला माहिती आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी किती वाट पाहिली आहे. तेव्हा विश्वास ठेवा. तुमच्या वाट पाहण्याची किंमत तुम्हाला लवकरच मिळेल. फक्त देवावर विश्वास ठेवा. जे झालं ते चांगलं झालं. जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे, आणि जे होणार आहे ते पण चांगल्यासाठीच होईल, हे नेहमी लक्षात ठेवा. या काही गोष्टी कटू आहेत पण सत्य आहेत. मृत्यू मात्र नक्की आहे. आपण बरोबर काहीही घेऊन जाणार नाही. जो करेल तो भरेल. जिथे गुंतागुंत असेल तिथेच ती सोडवा. तुमच्याजवळ जे आहे त्यामध्ये समाधानी राहा, आनंदी राहा. निंदा तर फक्त त्याची होते जे जिवंत आहेत. मेलेल्या माणसाची तर फक्त स्तुती होते. वडिलांकडून बोलणं खाल्लेला मुलगा, गुरूंकडून बोलणं खाल्लेला मुलगा आणि सोनाराकडून घाव खाल्लेलं सोनं हे नेहमी मौल्यवान दागिनेच म्हणतात. जर कोणत्याही मुलाला एखादी भेटवस्तू दिली तर किंवा नाही दिली तर तो थोड्या वेळ रडेल, पण जर तुम्ही त्याला संस्कारच दिले नाहीत तर तो मुलगा मात्र आयुष्यभर रडत राहील. तेव्हा मुलांवर चांगले संस्कार करा. घमेंड भ्रम आहे जो आपल्याला विश्वास देतो की आपण बरोबर आहे, पण नंतर मात्र तीच घमेंड आपल्या बरबातीचं कारण बनतं. ज्यांना ज्ञान आहे त्यांना घमेंड कसली, आणि त्यांना घमेंड आहे त्यांना ज्ञान कसलं. बुद्धिबळामध्ये वजीर आणि आयुष्यामध्ये स्वाभिमान मारला तर समजून घ्या की आयुष्याचा खेळ संपला. तेव्हा सावधगिरी बाळगा. जेवढे पाहिजे तेवढे शिका, जेवढे पाहिजे तेवढ्या डिग्र्या मिळवा, पण माणूस शिकतो तेव्हाच जग ठोकर मारतं. वेळ, सन्मान आणि विश्वास या 3 गोष्टी अशा आहेत ज्या एकदा हातातून गेल्या तर परत कधीही येत नाहीत. वेळ जेव्हा न्याय करते त्यावेळी साक्षीदाराची मात्र अजिबात गरज पडत नाही. पेनची ताकद जगातील कोणत्याही ताकदीपेक्षा मोठी आहे. एक वेळ एक चपाती कमी खा, पण मुलांना नक्की शिकवा. वेळेमुळे हरले आणि जिंकले जात नाही, तर वेळ फक्त सर्वांना चांगला धडा शिकवून जाते. आयुष्याला मोकळं सोडा जगण्यासाठी, कारण सांभाळून ठेवलेल्या वस्तू बऱ्याच वेळा वेळेवर सापडत नाहीत. असं म्हणतात की स्त्रियांचं वय आणि पुरुषांची कमाई कधीही विचारू नका. त्याचं चांगलं कारणही असं आहे की स्त्री कधीही स्वतःसाठी जगत नाही आणि पुरुष कधी स्वतःसाठी कमवत नाही. आजच्या जमान्यामध्ये खरी परिस्थिती ही आहे की तुम्ही ऐकून घेतलं तर अडचणीमधून वाचाल, आणि जर तुम्ही दुसऱ्याला ऐकवलं तर मात्र अडचणीमध्ये फसणार. आपल्याला जे मिळवायचं आहे ते आपल्या भाग्यापेक्षा जास्त मिळाले आहे. जर तुमच्या पायामध्ये चप्पल नसेल तर दुःखी होऊ नका, कारण जगामध्ये असे पण लोक आहेत की त्यांना पायच नाहीत. तेव्हा तुमच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये समाधान माना आणि आनंदाने आयुष्य जगा. तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.